आज या ठिकाणी मी मला आवडलेली लेखिका याविषयी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे. प्राध्यापिका प्रतिभा सराफ चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र हा तसा वृक्ष म्हणला जाणारा विषय शिकवतात. आता तुम्ही म्हणाल की साहित्यामध्ये हे तुम्ही का सांगताय, परंतु या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी बिनदिक्कतपणे मुसाफिरी करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी आपल्या महाविद्यालयासाठी कविता लेखन सुरू केलं. म्हणजे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्राध्यापक नरेंद्र इसराणी यांनी त्याला तशी गळच घातली होती. त्यानंतरचा जो प्रवास त्यांचा सुरू झाला तो कविता, गझल, ललित साहित्य, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण अशा साहित्यातल्या विविध प्रांतांमध्ये बिनदिक्कतपणे आणि अव्याहतपणे सुरू आहे. साधारणतः 7 पुस्तकं श्रीमती सराफ यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचप्रमाणे 47 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत आणि दरवर्षी सरासरी 40 ते 50 दिवाळी अंकांसाठी त्या लेखन करतात. मुळात आमची ओळख झाली ती महाराष्ट्राच्या एका योग विषयावरच्या लेखाने आणि कुतूहल म्हणून मी त्यांचा मागोवा घेतला आणि मला असं कळून आलं की त्या लेखिकाच कवयत्रीच नसून मी प्रतिभा आणि माझी प्रतिभा हा एकपात्री कवितेचं अतिशय सुंदर गुंफण असलेला कार्यक्रम सादर करतात. या ठिकाणी मी प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांना विनंती करेन की त्यांनी आपली गझल रसिकांना ऐकवावी. सकाळी सकाळी तुला शोधले मी, सकाळी सकाळी तुला शोधले मी, आता सांजवेळी तुला भेटले मी. त्यांच्याच गझलच्या या शेरातून मी त्यांना विनंती करू इच्छितो. दुसरा शेर त्यांचा असा आहे, मनाचा बहरला सुना कोपराही, मनाचा बहरला सुना कोपराही, जुने बोलताना तुला ऐकले मी, सकाळी सकाळी तुला शोधले मी. रसिको, ऐकूया प्रतिभा सराफ यांची एक छानशी गझल. नमस्कार, मी प्रतिभा सराफ. गझल. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले, प्रलोभनांना भाळत भाळत जगत राहिले. दवबिंदूंना टिपण्याआधी गेला श्रावण, मी अश्रूंना ढाळत ढाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. रोज घडाव्या परस्परांच्या गाठी भेटी, या स्वप्नाला जाळत जाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. पांघरला तू भारी शेला नवीन कोरा, मी दोरीवर वाळत वाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले. आणि शेवटचा शेर असा आहे की गुणवत्तेला वाढवता मज आले नाही, गुणवत्तेला वाढवता मज आले नाही, पण दोषांना गाळत गाळत जगत राहिले, पण दोषांना गाळत गाळत जगत राहिले. याला त्याला चाळत चाळत जगत राहिले, प्रलोभनांना भाळत भाळत जगत राहिले. इतका वेळ माझी इतकी सुंदर ओळख करून देणारा आमचा कविमित्र मनोज वराडे हेही उत्तम कवी आहेत. त्यांच्या कवितेने या कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी
मी माझी कणा नावाची एक विडंबनात्मक कविता सादर करीत आहे. कणा. ओळखलं का सर मला? सर ओळखलं का मला? मत मागायला आला कोणी? ओळखलं का सर मला? मत मागायला आला कोणी? कपडे होते पांढरे शुभ्र, मधुर होती वाणी. कपडे होते पांढरे शुभ्र, मधुर होती वाणी. क्षणभर बसला, नंतर हसला. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला हात जोडून. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला हात जोडून. निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊ. निवडून आणा मला सर तुमच्या मताची भीक देऊ. लांगुल चालन हांजी हांजी. लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली. लांगुल चालन हांजी हांजी, गणित सारी फसली. पक्षश्रेष्ठीच काय, अहो जनता देखील रुसली. पक्षश्रेष्ठीच काय, अहो जनता देखील रुसली. घरदार दागदागिने, घरदार दागदागिने सारे काही विकले. घरदार दागदागिने सारे काही विकले. नाही म्हणायला अंगावरचे कपडे तेवढे टिकले. नाही म्हणायला अंगावरचे कपडे तेवढे टिकले. मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे. मिळालं नाही तिकीट म्हणून जुनी पार्टी सोडतो आहे. पण तुमचीच सेवा करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे. तुमची सेवा करण्यासाठी नवी पार्टी जोडतो आहे. बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. बोलू म्हटलं काही तर हसत हसत उठला. कळलं मला सर तुमचं मतदार पाहिजे गाठला. कळलं मला सर तुमचं मतदार पाहिजे गाठला. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला. अहो शिव्या खाल्ल्या, मार खाल्ल्या, पण मोडला नाही कणा. शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला, पण मोडला नाही कणा. तुम्ही मला हवं फक्त विजयी भव म्हणा. फक्त विजयी भव म्हणा. धन्यवाद.